एका प्रमाणात सर्व आलं. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. आता कोणाला कर्माने सोडलं? कोण होता दशरथ? देवाचा बाप. ज्या कर्माने देवाच्या बापाला नाही सोडलं, मला सांगा ते कर्म आपल्या पप्पाला सोडेल का? भोगावंच लागेल. ज्या कर्माने सीतेला नाही सोडलं ते आपल्याला सोडेल? सीता कोण होती? सामान्य होती का? प्रत्यक्ष आई भगवती त्या सीतेला कर्माने सोडलं नाही. कर्म नाही सुटत महाराज, सोडत नाही कोणाला. ती पण तुमच्यासारखी रडायची. कोण? सीता. आपलं बी काही झालं का लई विचारतात ना, माय कोणा काही वाईट काही नाही, हा लई सांगतात यावर, कोणा पावले पावलाया नाही, पण दुःख. तशी सीता रडायची. संगीत्री जटे सकये ऐसी मात. त्रिजटे सांग ना ग, काय माझं दुष्कर्म होतं, काय माझ्या जीवनामध्ये असं दुःख आलं? त्रिजटा म्हणे, बाई काय झालं तुला? म्हणे, माझा आणि माझ्या पतीचा विरह घडला. का बरं घडला ग? म्हणे, हा रावण मला पळून आणलं रावणाने. अगर रावण तुला पळवायला आला तेव्हा तुझा नवरा कुठे होता? म्हणे, तो सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे गेला होता. म्हणजे का ग, तुझ्या नवऱ्याला कळत नाही का काही? का बरं? अगं जगामध्ये काय सोन्याचं हरण असतं का कधी? म्हणे, माझ्या नवऱ्याला कळत होतं, त्यांनी मला सांगितलं पण होतं, मग मी ऐकलं नाही म्हणे, मग मी पाठवलं पाठीमागे. अगं पण तुझा नवरा काय एवढा बेजबाबदार आहे का? कोणाला तरी टाकून गेला असेल ना तुला, वाऱ्यावर सोडून गेला का जंगलामध्ये? नाही नाही, माझा धीर होता ना लक्ष्मण. अगं लक्ष्मण तर शेषाचा अवतार आहे, आणि एवढा लक्ष्मण तुझ्याजवळ असताना रावणाची काय ताकद तुला घेऊन यायची? रावण आला तेव्हा लक्ष्मण कुठे होता? म्हणजे लक्ष्मण पण रामाच्या पाठीमागे गेला. का बरं गेला होता? म्हणे, मी पाठवलं होतं. का बरं? म्हणे, राम संकटात आहे असं मला वाटलं. म्हणे, का ग? त्याच्या नावाने जगाचं प्रत्येक संकटाचं हरण होतं. तो संकट हरण आहे. तो कसा संकटात येईल? म्हणजे हे लक्ष्मणाने मला सांगितलं होतं, पण मी लक्ष्मणावर विश्वास ठेवला नाही. म्हणे, बरं ठीक आहे बाई. मग लक्ष्मण तरी तुला कुठं वाऱ्यावर सोडून गेला असेल का? त्याने काहीतरी व्यवस्था केली असेल ना? म्हणे, केली ना. काय? लक्ष्मण रेषा मारून दिली. म्हणे, मग लक्ष्मणासारख्या महात्म्याने जी रेषा मारली त्या रेषेच्या आत येऊन रावणने तुला कसं काय उचललं? म्हणे, रावण नाही आत आला. म्हणे, मग मी स्वतः बाहेर गेली. मग त्रिजटा म्हणे, बाई मग याच्यात का रडते? म्हणे, तू सोन्यापेक्षाही अनमोल असणारा पती राम तू स्वतः दूर केला. खोट्या सोन्यावर विश्वास दाखवून खऱ्या सोन्याला लांब केलं. एक, लक्ष्मणासारख्या साधूवर विश्वास नाही ठेवला. दोन, आणि त्या साधूने मारून दिलेल्या मर्यादा रेषेचं तू उल्लंघन केलं. तीन, आणि एवढ्या चुका करूनही रावणाने तुला चोरू नये आणि हे दुःख तुझ्या जीवनात येऊ नये असं तुला तरी का वाटतं? कर्म रावणाला नाही चुकवता आलं. रावण काय आपल्यासारखा होता का? कोण होता रावण? रावणाची संपदा म्हटली तर तिचं मोजमाप नाही. तांबे पितळाची सोडा, शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. परिवार 1 लाख मुलं होती. 1 लाख. 1.25 लाख नातू, 80,000 बायका, 80 सहस्र त्या सुंदर कामिनी. सुंदर कामिनी म्हणजे ऋषिकेश एक बी मद्रास मॉडेल नव्हती. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. सुंदर कामिनी त्या माझी मुखरणी मंदोदरी, त्याच्यात विशेष मंदोदरी. असा बलाढ्य रावण त्याला कर्माने सोडलं. हे काय कमी होतं का त्याच्याकडे?
33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात होते. बंदीखान्यात कर्म जी लिहिते कोण? सटवी. रावणाच्या घरी कामाला होती. काय काम करायची? रावणाच्या बायकांचं बाळांपण. एवढा असणारा रावण त्याला आपलं कर्म चुकवता आलं नाही. कर्माला छोटं म्हणायचं नाही. किती छोट्या छोट्या कर्म करा ते तुम्हाला भोगावंच लागतं. आपण रस्त्याने चाललो, दारूचं दुकान लागलं आणि त्या दुकानाचा वास सहज जरी आपल्या नाकात गेला तरी पाप होतं. तरी पाप आहे. नुसता दारूचा वास आपल्या नाकात गेला तरी पाप आहे. आपल्या काही माळकरी दारुड्यांना बरोबर बशी जेवण करतात. नाही बाबा तो त्यांना नका, तुमचं नका, तू जगीच कसा राहणार? पाप आहे. माणूस आहे ना आपण. किती गोड सांगितले मला. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, नसावी बासर, सावी बासर, सावी बासर, निद्रा बहु भाषण, बहु भाषण, निद्रा बहु भाषण, बहु युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. सहज जरी कर्म घडलं आमच्याकडनं, सहज जरी कर्म घडलं ते कर्म भोगावं लागतं. सहज माणसाने जीवनामध्ये संगत पंगत सांभाळून ठेवायची. चुकीच्या संगतीमध्ये चुकीच्या पंगतीमध्ये लक्षात ठेवा. भीष्माचार्यासारखा आदर्श व्यक्ती काय कमी होते का? भीष्माचार्य केवढा मोठा माणूस, पण पंगत चुकली. कर्णासारख्याची संगत चुकली. दोष लागतो. आपला मुद्दा एकच आहे. कर्म लिहिणारी सटवी. रावणाच्या घरी कर्म लिहायची तरी रावणाला कर्म चुकत. काय झालं? काय कर्म होतं रावणाचं आहे का? एक दिवस रावण वनामध्ये फिरत असताना रावणाचं लक्ष काही साधू ऋषींकडे गेले. तर ऋषींना पाहिलं काय करतो, यज्ञाती कर्म करतो. ते साधूचं तेच काम. पूर्वी साधू हे जंगलात राहायचे, गावामध्ये यायचे नाही. रावणाचं लक्ष गेलं. म्हणलं का रे, हे साधू आपल्या राज्यात राहतात? म्हणले हो. मग आपल्या राज्यात राहण्याचा कर देतात का हे? म्हटले यांच्याकडनं काय कर घ्यायचा? साधू आहेत ते. म्हणले असं नाही, सोडायचं नाही कोणाला. म्हणजे मग कर घेतला पाहिजे. हे शिपाई गेले म्हणजे साधूंनो तुम्ही कर द्या. साधू म्हणे अरे आमच्याकडं काय, कमरेला लंगोट, हातामध्ये कमंडलू, याच्यापेक्षा आमच्याकडं काहीच नाही बाबा. म्हणले नाही नाही, तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. रावण म्हटले तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. साधू म्हणे काय देऊ आम्ही? खूप वेळ वाद चालला. शेवटी एक साधू म्हणे भाऊ रावणा, अरे काय करतो तू? काहीच नाही ना आमच्याकडे, का रक्त काढून देतो का म्हणे आमचं? रावण होता तो. रावण म्हणे यांचं रक्त काढून घ्या. काय काढून घ्या? रक्त. रावणाने त्या सर्व साधूंचं रक्त एका कमंडलू मध्ये काढून घेतलं, झाकण पॅक केलं, निघाला. रावण म्हटले, साधू म्हटले, हे रावणा थांब, कुठे चाललास? ऐक,
ज्या आताताईपणाने तू हे रक्त काढून घेतोयस ना, लक्षात ठेव, हेच रक्त तुझ्या संपूर्ण कुळाचा नाशाला कारण ठरेल. रावण घाबरला. का बरं? कारण श्राप साधून दिला. श्राप देण्यासाठी पुण्य लागतं, पुण्य, आणि आशीर्वाद देण्यासाठी तप लागतं. सध्या आपल्याकडे आशीर्वाद, पुण्य पण नाही, तप पण नाही, म्हणून आपला काय कोणाला श्राप लागत नाही आणि आशीर्वाद पण लागत नाही. रावण लंकेमध्ये गेला. शिपायांनी विचारलं, महाराज काय करायचं या रक्ताचं? म्हटलं फेकू नका, मग खड्डा करणं बुजून द्या. खड्डा केला, बुजून दिला. इकडे नारद मंदोदरीला भेटले. म्हणे मंदोदरी, काय तुला माहितीये का आज रावण साधूंच्या आश्रमात गेला होता? म्हणे मग आता तुला माहिती आहे तुझा नवरा साधूंचा अपमान करतो. साधूंनी काहीतरी दिलंय त्याला, तू बघ. म्हटले नेमकं काय? त्यांनी बुजलंय. तिकडे मंदोदरी तिकडे गेली, खड्डा कोरला, ती कमंडलू काढलं, त्याचं झाकण उघडलं. त्या रक्ताची वाफ तिच्या नाकाद्वारे पोटामध्ये गेली. त्याच्याने तिला गर्भधारणा राहिली. त्या गर्भधारणेतून तिला मुलगी झाली. ही मुलगी रावणाची नाही, त्या प्रसादाची आहे. मग ती मुलगी एका पेटीमध्ये ठेवली आणि शिपायांना सांगितलं का लांब सोडा. वाहत 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 ती जनकाच्या नगरामध्ये गेली. शेतकऱ्याला नांगरता नांगरता तिथे की पेटी सापडली. जमिनीच्या आतलं धन आपलं नाही, राजाचं असतं. जाऊन पेटी दिली राजाला. राजाने पेटी उघडली. त्याच्यात थोडंसं ते लहान बाळ, ती कन्याचा मुलगी म्हणून स्वीकार केला. मुलगी म्हणून स्वीकार केला. ती विवाहयोग्य झाली. अयोध्येचा राजा दशरथाचा मुलगा रामाबरोबर तिचा विवाह झाला. रामाची बायको रावणाने चोरून नेली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रावणाच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला आणि साधूचा श्राप सत्य झाला. हेच रक्त तुझ्या संपूर्ण कुळाच्या नाशाला कारण ठरेल. हे कर्म आहे. कर्म करतात ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या विठ्ठल. आमचा जीवनामध्ये नाश होऊ नये असं वाटत असेल. आजच्या अभंगामध्ये माऊली आपल्या संसाराची सफलता सांगते. संसार हा सफलतेचा विषय नाही. कोणाचा सफल झाला याच्या अगोदर नाही, याच्या पुढे नाही. कारण ज्या संसाराची सफलता ज्ञानोबाने सांगतात तो संसार मुळात कसा आहे. सार दुःख मूळ चौकडी संसार दुःख मूळ चौकडी विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. कमनामेश्वरा जाऊ वृत्ती देल निर्मळ. कमनामेश्वर जाऊ दृष्टी देहीन निर्मळ.